नवी मुंबईमध्ये रहिवाशांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात एल्गार पुकारण्यात आला। महासभेत क्लस्टर विरोधी प्रस्तावानंतर आक्रमक होत हजारो नागरिक हे क्लस्टरच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले। नागरिकांनी भाजपच्या क्लस्टर विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला। जवळजवळ 550 स्क्वेअर फीटची घरं आम्हाला मिळणार होती। त्या घरांवरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आमच्यावरती अन्याय झालेला आहे एका प्रकारे, की नवी मुंबईमध्ये क्लस्टर होऊ नये। अरे बाबा, क्लस्टर का होऊ नये? आमचं एक पूर्ण ज्या महाराष्ट्र शासनाने दिलेल्या धोरणामध्ये 10,000 स्क्वेअर मीटरच्या वरती ज्या संस्था आहेत किंवा काय एकत्र आहेत त्यांना क्लस्टर व्हावा हा शासनाचा निर्णय आहे। त्या हिशोबाने आमचे होत होते, परंतु सभागृहामध्ये त्याला कुठेतरी त्यांनी एक गठन केलेलं। हा, त्यांचं म्हणणं तसं राईट आहे, पण आमचा भूखंड एवढा मोठा आहे सेक्टर 7 मध्ये की त्याच्यामध्ये ड्रेनेज असू द्या, मोठे रस्ते असू द्या, सगळे आम्हाला आमच्या जागेमध्येच बनणार आहे। तर ह्या लोकांनी त्या गोष्टीमध्ये पडायच नाही पाहिजे। जागा आमची नसते, आमची छोटी जागा असतील, त्या जागेमध्ये बाहेरच्या जागेमध्ये जर ड्रेनेज लाईन असू द्या, रस्ते बनत असतील तर त्यांचं म्हणणं बरोबर होतं। पण आमच्याकडे एवढी मोठी जागा उपलब्ध आहे की त्याच्यामध्ये रस्ते बसतायत, ड्रेनेज लाईन बसते, येणाऱ्या जाण्याचा ट्रॅफिकचा कुठलाही अडचण आम्हाला राहणार नाही, कारण जागा भरपूर असल्यामुळे। आमच्याकडं जी घरं आहेत ती घरे छोटी आहेत आणि घरे मोठे झाल्यानंतर मग आम्हाला काही अडचणी होणार नाहीत। तर आमची मागणी अशी आहे की हे रिडेव्हलप तर होणारच आहे, आम्ही ते करणार आहोत, पण ते जे राज्य सरकारने जो GR आणलेला आहे, आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्याच सरकारने जो GR आणलेला आहे, आम्हाला वाटतं तो GR त्यांच्याच कार्यकर्त्यांपर्यंत, त्यांच्याच नेत्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये। त्यांनी त्यांना तो समजावून सांगावा आणि त्या कायद्या अंतर्गत या सिम्प्लेक्स वासियांच्या घरांचं रिडेव्हलप व्हावं आणि त्यांना हक्काचं प्रशस्त असं घर मिळावं, एवढीच आमची नम्रता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।